नमस्कार, मी सागर सुतार. पलूस शहर हे श्री स्वामी समर्थ धोंडेराज महाराज यांच्या पदपाशाने पावन झालेली भूमी आहे. हे शहर उद्योजक व्यावसायिक यांना त्यांच्या नवीन उद्योग उभारणीसाठी नेहमीच खुणवत असते. याला कारणेही तशी बरीच आहेत. पलूस शहरामध्ये असणारे ऊस उत्पादक शेतकरी, MIDC, द्राक्ष उत्पादक शेतकरी यामुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये उलाढाल होत असते. जमिनीचे भावही गगनाला भिडले आहेत. पलूस शहरामध्ये विकास कामे करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध नाही. शासकीय जमिनी या काही संस्थांना त्यांच्या उद्योग धंद्यासाठी दिलेल्या आहेत. त्यामध्ये गट नंबर 70 मधील 1 एकर 6 गुंठे क्षेत्र हे तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी सहकार्यवाह भारती विद्यापीठ पुणे यांना कृषी औद्योगिक मार्गदर्शन केंद्रासाठी 2009 साली दिली आहे. पलूस कॉलनी बस स्टँड पाठीमागे गट नंबर 21-12 मधील 6 एकर 21 गुंठे जमीन ही भारती विद्यापीठ या शिक्षण संस्थेला कृषी उत्पादनावर आधारित उद्योग व्यवसाय प्रशिक्षणासाठी 2000 साली दिली आहे. भारतीनगर येथील गट नंबर 67 मधील 15 एकर जमीन ही 1987 साली सेक्रेटरी भारती विद्यापीठ पुणे कन्या शाळेची इमारत कनिष्ठ व वरिष्ठ तांत्रिक महाविद्यालयासाठी व मुलींच्या वसतिगृहासाठी देण्यात आली आहे. यापैकी गट नंबर 70 व गट नंबर 21-12 या जमिनीबाबत संबंधित संस्थेने महाराष्ट्र शासन जमीन महसूल अधिनियमचे उल्लंघन केले आहे. सदर दोन्ही जमिनी या पलूस नगर परिषद यांना सार्वजनिक प्रयोजनासाठी मिळाव्यात म्हणून आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा असे आदेश केले आहेत. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात सदर सुनावणी झाली आहे. आता निकाल यायचा बाकी. गट नंबर 70 बाबत पलूस शहरातील सर्वच नागरिकांना माहीत आहे की स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांनी आपल्या पलूस शहराला स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ही जागा देतो असे जाहीर सभेमध्ये सांगितले होते. परंतु कालांतराने त्यांनी जाहीर सभेमध्ये दिलेला शब्द पाळला नाही. तसेच त्यांचे वारसदार असलेले सध्याचे आमदार यांनी सुद्धा दिलेला शब्द पाळला नाही. संबंधित संस्थेने माननीय उच्च न्यायालय येथे सदर दोन्ही जागेबाबत आमच्या शिक्षण संस्था सुरू आहेत आणि त्या संस्थेतून विद्यार्थी शिक्षण घेऊन जात आहेत असे म्हणणे मांडले आहे. मुळात गट नंबर 70 मध्ये कोणतीही इमारत नाही. गट नंबर 21-12 मध्येही जी इमारत उभी आहे त्यातून कोणतेही प्रशिक्षण केंद्र सुरू नाही. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी सो यांच्याकडे गट नंबर 70 व गट नंबर 21 बाबत संबंधित संस्थेने सदर दोन्ही जागेमध्ये अतिक्रमण केले आहे आणि त्यामुळे आम्ही ही जागा विकसित करू शकलो नाही असे म्हणणे मांडले. म्हणजे उच्च न्यायालय येथे एक म्हणणे आणि जिल्हाधिकारी यांच्या समोर वेगळेच म्हणणे. एकतर त्यांना दिलेल्या अटी शर्तीचे त्यांनी उल्लंघन केले आहे, जागा डेव्हलपमेंट केली नाही आणि गट नंबर 70 बाबत तर यांनी आपल्या पलूस ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले आहे आणि पंप हाऊस आणि पाण्याची टाकी ही त्यांना दिलेल्या जागेमध्ये बांधली आहे असा दावा केलेला आहे. विचार करा, काय पोलीसकरांचे दुर्दैव. जागा आपली आणि हे म्हणतायत की अतिक्रमण केली गावात. आमदार साहेब नुसतंच माझं गाव पलूसकडे गाव म्हणायचं आणि ज्या पाण्याच्या टाकीमधून आणि पंप हाऊसमधून सर्व पलूसकरांना पाणी पुरवठा होत आहे त्याच्यावरच आपला हक्क सांगायचा हे कितपत योग्य आहे? पलूसकरांनो, हे तुम्हाला मान्य आहे का? पलूसकरांनो, हे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मान्य आहेत का? यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचे? विचार करा. गट नंबर 67 बाबत यांच्या संस्थेकडे 15 एकर जमीन ताब्यात आहे. यांनी या जमिनीमध्ये कन्या शाळा, सुरुवातीला डिप्लोमा कॉलेज म्हणजे कनिष्ठ तांत्रिक महाविद्यालय सुरू केले होते आणि यांना मुलींच्या वसतिगृहासाठी जागा देण्यात आली आहे. परंतु यांनी कधीही मुलींचे वसतिगृह उभारले नाही आणि आता यांनी वरिष्ठ व कनिष्ठ तांत्रिक महाविद्यालय बंद करून फार्मसी कॉलेज ओपन केले आहे. त्याचबरोबर आम्ही जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारू असे त्यांच्या कार्यपुस्तिकेमध्ये छापले आहे. शासनाच्या नियमानुसार जमिनीचा वापर मंजूर प्रयोजनासाठीच करावा. अन्य प्रयोजनासाठी करायचा असेल तर शासनाच्या रितसर परमिशन घ्याव्या लागतात.
आत्ता आपण सर्व कागदपत्रे फेरफार काढून जरी बघितले तरी यांच्याकडे कोणतीही परमिशन नाही. माझी आपणास या निमित्ताने विनंती आहे, पलुसकरांनो, आपणा सर्वांनी या गोष्टीचा नीट बारीक विचार करावा आणि मगच आपला लोकप्रतिनिधी निवडावा. आपला लोकप्रतिनिधी हा स्वच्छ प्रतिमेचा असावा. त्यांच्या संस्थेला दिलेल्या जागेबाबत आपल्याच गावाने अतिक्रमण केले आहे असा आरोप करणारा नसावा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र.